संगीताच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून गाथेतील अभंग साऱ्या रसिकजनांपर्यंत पोहोचवणारी ही मंडळी आज खरोखर एक म्हणावंसं वाटतं की एक उभी जरूर आठवते की जावे देवाची या गावा घेऊन तिथे तेथेची विसावा घेऊन तेथेची विसावा जाऊ देवाची या गावा घेऊ तेथेची. म्हणजे काय आपल्या लोकलचा जो नेहमी लोकलनी प्रवास करतो त्या लोकलची आज कुठेतरी ती सुद्धा भारावून जाते. दर रविवारी ती सुद्धा भारावून जाते. कुठे गेले ते सगळे की रोज मला प्रसन्न करण्यासाठी वाट पाहत असतात, धावपळ करत असतात. ते आज काय करतात तर आज काला सोपारामध्ये तिच्या नावाचा जय जयकार करतात. तुमच्या आमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर ह्या नावाचा गजर चालू राहिला पाहिजे कारण आपली येणारी पिढी आहे त्यांना सुद्धा हा नावाचा जयघोष करता आला पाहिजे. त्यासाठीचा हट्टास आहे आणि दयासाठी केला हट्टास तो प्रत्येक क्षण गोड व्हावा. संतांनी जे लिहून ठेवलेले अभंग आहे त्या अभंगाचं प्रत्येकाचं वेगवेगळं विश्लेषण असणार आहे त्यासाठी लिहिलेलं आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी सादर करते आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ तुतारी आणि ह्या गाडीचा वेळ आहे गाडीची सकाळी विरारवरून 8 वाजता सुटते. ही वाहिनी आपल्या प्रवाशांना आपल्या परिवाराला 8:18 सुटते. ही चर्चगेट पर्यंतचा हा प्रवास आणि तो जयघोषात होतो. तो जयघोष आज कुठे होतोय तर या ठिकाणी या व्यासपीठावरती होतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. सर हा सर चालू करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराजी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराजी कुंडली कवरदा जय जय राम 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 कृष्ण हरी हरि 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 जय जय राम 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 कृष्ण हरी हरि 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 जय जय राम जय जय राम जय जय राम हरि 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 जय जय राम जय जय राम
संपती सोहळा सोहळा नावळे मनाला संपती सोहळा सोहळा नावळे मनाला लागला टकळा पंढरीचा लागला टकळा पंढरीचा लागला टकळा पंढरीचा संपती सोहळा पंढरी आवडे मला ते जावे पंढरी आवडे मला जावे पंढरी आवडे मला जावे पंढरी आवडे मला करे एकादशी आचारी करे एकादशी आचारी करे एकादशी एकादशी आचारी संपती सोहळा नावरे मनाला संपती सोहळा सोहळा नावरे मनाला लागला टकळा पंढरीचा लागला जाऊ दे घटभर न्याय मुनीला जाऊ दे घटभर न्याय मुनीला मला का अडविसी रे नंदलाला मला का अडविसी रे नंदलाला मला का अडविसी रे नंदलाला
बाधा कृष्ण सख्याचे घडले बाधा कृष्ण सख्याचे घडले बाधा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे रे मला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे रे मला जाऊ दे घट भरल्या यमुनेला जाऊ दे घट भरल्या यमुनेला मला अडवी रे नंदनाला मला अडवी रे नंदनाला मला अडवी रे नंदनाला उभे घट भरल्या यमुनेला जाऊ दे घट भरल्या यमुनेला विठू पंढरीनाथ वा टाळीचं उदाहरण मी सांगतो. टाळी का वाजवायची आहे? आपण टाळी वाजवली, मी नेहमी सांगतो की टाळी वाजवली की आपल्या शरीराचा व्यायाम होतो. होतो की नाही? आवाज येऊ द्या तुमचा. तुम्ही शांत बसतात की आम्हाला मजा येणार नाही. टाळी वाजवली की शरीराचा व्यायाम होतो आणि टाळी वाजवली की आपलं आयुष्य 7 सेकंद वाढतं. त्यासाठी टाळी वाजवा. चेहऱ्यावरती हास्य त्यासाठी आणा. आपण चेहऱ्यावरती हसलो, आपल्या चेहऱ्यावरचं हास्य निर्माण झालं तर आपलं 5 सेकंद आयुष्य वाढतं. बसल्या जागी आपल्याला 12 सेकंद आयुष्य वाढतंय. आणि आपण नामस्मरण करतोय. नामस्मरण करताना सुद्धा आपलं आयुष्य वाढतं. त्यासाठी टाळ्या, स्वतःसाठी टाळ्या जोरदार वाजवा. कारण आपण ऐकतोय, आपण 21व्या शतकातली मुलं आहोत, 21व्या शतकातली माणसं आहोत. जिथं काय केलं जातं, जिथं प्रबोधन फक्त प्रबोधन सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जातं. आपण एक छोटासा सन्मान करा, त्यानंतर मी विश्लेषण जरूर करेन. या ठिकाणी आता ज्यांनी आपलं भजन सादर केलं ते अर्थात विठ्ठल रुक्माई भजन मंडळ विरार ते चर्चगेट सकाळी 8:18 ही लोकल म्हणत नाही, जीवन वाहिनी म्हणतोय. कारण आपला जीवनाचा अख्खा प्रवास आपण त्यातून करतोय. सर काय सांगाल आपण या भजन मंडळाविषयी? प्रथम तर एकदा निवेदकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप चांगली भूमिका ते बजावत आहेत. कमी शब्दामध्ये कसा माहोल जास्त करता येईल त्यांच्याकडून शिकावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. खरंच मनापासून आभार. म्हणजे स्पर्धा भरवणाऱ्यांनी किती बारीक गोष्टी बघितल्यात ह्या गोष्टीवर लक्षात येतात की निवेदक सुद्धा त्यांनी निवडूनच आणलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि तुम्ही, मला वाटलंच नव्हतं की तुम्ही स्पर्धेमध्ये गाताय. तुम्ही मस्त निवांत भजन चालू होतं, देवासमोर मंदिरात बसल्यासारखं मस्त सादरीकरण केलं. चेहरे प्रसन्न होते, तुमची वेशभूषा मला चांगली वाटली. विशेष म्हणजे कुठे बेसूर वाटलं नाही. सुरामध्ये सोप्या पद्धतीमध्ये गायन खूप सुंदर पद्धतीने आपण सादरीकरण केलं. आणि म्हणजे सांगता येईल की बसण्याची पद्धतसुद्धा तुमच्या सगळे ताट बसलेत, प्रसन्न बसलेत. ही अपेक्षा आहे की सगळ्यांनी प्रसन्न बसावं, काही लोड घेऊ नका. स्पर्धा आहे, कमी जास्त होत राहतं. स्पर्धेमध्ये आपण भजन गातोय आणि ते भजन देवाला समर्पण करायचे. हे जर डोक्यात ठेवलं तर तुम्हाला भीती वाटणार नाही, घाम येणार नाही आणि तुम्ही प्रसन्न राहाल. ते तुम्ही फार सुंदर सादरीकरण केलं. चकवा असेल, दिंडी असेल, सगळ्या गोष्टी खूप सुंदर, मजा आली. नक्कीच धन्यवाद सर. हॅलो, या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्माई भजन मंडळाचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. संतोष सन्माननीय मंडळाचे कार्यकर्ते सन्माननीय संतोष कळगुंडेकर यांना विनंती करतो, संदीप निकम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. संतोष कळगुंडकर आणि संदीप निकम यांच्या दोन्ही माऊलींच्या हस्ते या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. यानंतरची भजन मंडळ असेल ती अर्थात आई जीवदानी भजन मंडळ यांनी तयार थांबायचं आहे. व्यासपीठावरून भजन मंडळी खाली गेल्यानंतर आपण गायक आहेत रुपेश रमेश घाडगे,
गाडीची वेळ आहे विरार ते चर्चगेट सकाळी 8:08 ओके सॉरी